सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देव बापाची स्तुती असो या सुंदरशा वेळेकरिता. इथवर प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं सहाय्य केलं आणि पुन्हा एक वार या स्मॉल डिवोशनच्या माध्यमातून आपलं लक्ष प्रभूकडे लावण्याची सुंदर संधी आपल्याला दिली, याबद्दल प्रभू देव बापाची स्तुती असो. परमेश्वर देव ज्याच्या सहवासामध्ये, ज्याच्या उपस्थितीमध्ये आमचं कल्याण आहे, आमच्यासाठी आशीर्वाद आहे, त्या प्रभू परमेश्वर देव बापाकडं यावेळेस आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. आपल्या स्मॉल डिवोशनला आपण सुरुवात करूया. बुधवारला स्मॉल डिवोशन मध्ये आपण स्तोत्र संहिता 33 आणि वचन 11 वरती मनन केलं, ज्यामध्ये आम्ही पाहिलं की परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते आणि त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. परमेश्वराची योजना जी सर्व काळ टिकणारी आहे, त्यावरती आमचा विश्वास असावा, त्याकडं आमचं लक्ष लागलेलं असावं, याविषयी आपण बुधवारला मनन केलं. आणि मग आम्ही त्यामध्ये आणखीन थोडंसं आतमध्ये शिरून विचार केला की परमेश्वराच्या योजनेकडे लक्ष लावणे किंवा परमेश्वराच्या योजनेवरती विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं. आणि मग आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की परमेश्वराच्या योजनेवरती विश्वास ठेवत असताना ज्या त्याच्या सर्व ज्ञानामधून त्या योजनेची आखणी झालेली आहे, त्याच्या सर्व ज्ञानावरती आम्ही विश्वास ठेवायचा आहे. जे त्याचं अंडरस्टँडिंग आहे, जी त्याची समज आहे, ज्यातून त्याने या योजनेची आखणी केलेली आहे की जी सर्व काळ टिकती, जे त्याचे संकल्प आम्हाला आमचं कल्याण करण्याची खात्री देतात, त्याच्या सर्व ज्ञानावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कारण आम्हाला पुष्कळ गोष्टी कळत नाही, आम्हाला समजत नाही. परमेश्वराचे विचार हे आमचे विचार नाहीत किंवा आमच्या विचारांमध्ये आणि त्याच्या विचारांमध्ये पुष्कळ अंतर आम्हाला पाहायला भेटतं. आमची समज आणि त्याची समज यामध्ये पुष्कळ अंतर आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून आम्हाला कदाचित माहित नाही, परंतु त्याला माहित आहे की तो काय करत आहे. त्याने जी योजना आखलेली आहे त्याचा परिणाम त्याला माहित आहे, त्याला ठाऊक आहे आणि त्याला माहित आहे. म्हणून आम्हाला त्याच्या त्या सर्व ज्ञानावरती विश्वास ठेवायचा आहे. जरी आम्हाला माहित नाही तरी आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. दुसरी गोष्ट त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटली की ज्यावेळेस आम्ही म्हणतो की परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आणि त्यावर विश्वास ठेवत असताना ज्या प्रकारे त्याच्या सर्व ज्ञानावर विश्वास ठेवायचा आहे, त्याच प्रकारे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या त्या कार्यपद्धतीवरती देखील आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्या प्रकारे परमेश्वर काम करत आहे, ती योजना पूर्ण करण्यासाठी जी सर्व काळ टिकणारी आहे, आमचं कल्याण करण्यासाठी परमेश्वर देव जे काम करत आहे, ज्या प्रकारे तो कार्य करत आहे, त्याच्या त्या कार्यपद्धतीवरती देखील आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. सैतान आमच्या मनामध्ये परमेश्वराच्या कार्याला घेऊन अनेक प्रश्न निर्माण करेल. सैतान आमच्या मनामध्ये ते संशय तो निर्माण करेल की काय परमेश्वर हे करत आहे, तो का असं होऊ देत आहे, असे अनेक प्रश्न उद्भवतील. परंतु प्रियांनो, आम्हाला परमेश्वराच्या त्या कार्यपद्धतीवरती देखील विश्वास ठेवायचा. आज याच विषयाला पुढे घेऊन जात असताना प्रियांनो, ज्यांना आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या या योजनेचा अनुभव घ्यायचा आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या मनातील संकल्प जे आमचं कल्याण करणारे आहेत त्याचा अनुभव जर आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे, तर आमच्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत. आणि म्हणून आज त्यासाठी आपण स्तोत्र संहिता 33 आणि त्यातून वचन 20 आणि 21 वाचूया. स्तोत्र संहिता 33 आणि त्यामधून वचन 20 आणि 21, ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे, आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. प्रियांनो, या दोन वचनांमध्ये दोन बाबी आम्हाला पाहायला भेटतात. एक, परमेश्वराची प्रतीक्षा आणि दुसरं म्हणजे त्याच्या पवित्र नावावरती श्रद्धा, विश्वास. या दोन गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजनेचा अनुभव घ्यायचा आहे, तर या दोन गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आज पुष्कळ लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये या दोन गोष्टींचा अभाव असल्यामुळं ते परमेश्वराच्या योजनेपासून, त्याच्या त्या कल्याणदायी संकल्पांपासून वंचित राहतात. आम्हाला माहिती आहे की पुष्कळदा लोक विश्वास आहे आमचा म्हणून बोलतात, परंतु प्रतीक्षा करत नाही.
पुष्कळदा जे म्हणतात की आम्ही परमेश्वराची वाट पाहत आहोत, परंतु ते त्यांचा विश्वास परमेश्वरावरती नसतो. ते ते त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. परंतु प्रियांनो, आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की जर परमेश्वराच्या सामर्थ्याचा, जर परमेश्वराच्या योजनेचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्याच्यावरील आमचा विश्वास आणि त्याची प्रतीक्षा, या दोन गोष्टी आमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे, जर आम्ही पवित्र शास्त्रातून जर पाहिलं तर आम्हाला हे शिकायला भेटतं प्रियांनो, की ज्याही लोकांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या योजनेचा अनुभव घेतलेला आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी आम्हाला प्रामुख्याने दिसून येतात. दोन गोष्टी आम्हाला प्रामुख्याने दिसून येतात की त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची प्रतीक्षा केली. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की अब्राहमाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्याचा तो विश्वास त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आला. प्रियांनो, त्याने विश्वासच ठेवला असं नव्हे, तर त्याने परमेश्वराची प्रतीक्षा देखील त्या ठिकाणी केली. किती वर्ष त्याने परमेश्वराची प्रतीक्षा केली प्रियांनो? किती वर्ष त्याने परमेश्वराची प्रतीक्षा केली? 25 वर्ष. किती वर्ष? 25 वर्ष. ज्यावेळेस परमेश्वराकडून त्याला वचन प्राप्त झालं की मी तुझी संतती ताऱ्यानितकी करेल, वाळूनितकी करेल, त्यावेळेला प्रियांनो आम्हाला माहिती आहे की अब्राहम 75 वर्षाचा होता. आणि ज्यावेळेस त्याला त्याची पहिली संतती किंवा जो इसहाक त्याला झाला प्रियांनो, त्यावेळेला अब्राहम 100 वर्षाचा होता. 25 वर्षाची प्रतीक्षा त्या ठिकाणी प्रतीक्षा करत असताना या 25 वर्षामध्ये आपला संपूर्ण विश्वास, आपली श्रद्धा त्या परमेश्वरावरील त्याची आम्हाला पाहायला भेटते. आज आमच्यासाठी देखील ते महत्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची प्रतीक्षा करायला शिकायचं आहे. आम्हाला ते शिकायचं आहे प्रियांनो, आणि आमच्यासाठी ते फार महत्वाचं आहे. आम्ही परमेश्वराकडून शिकू शकतो की कसा परमेश्वर देव धीराने वाट पाहणारा आमचा परमेश्वर आहे. पहा, लक्षात घ्या की आमचं कल्याण करण्यासाठी देव आमची वाट पाहतो, धीराने वाट पाहतो प्रियांनो. तो की आम्ही केव्हा वळतो, आम्ही केव्हा फिरतो, आम्ही आमच्या दुष्ट संकल्पांपासून, आम्ही आमच्या दुष्ट कृत्यांपासून, आम्ही आमच्या दुष्ट योजनांपासून केव्हा परावृत्त होतो आणि त्याच्याकडे वळतो. परमेश्वर देव आमची किती धीराने वाट पाहतो प्रियांनो, हे आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक रीतीने माहित आहे, कारण ज्याला त्याला आपलं वैयक्तिक जीवन माहित आहे. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की आम्ही लोकांच्या पुढं आम्ही किती जरी धार्मिक असलो, परंतु आपल्याला माहित असतं की आपण किती पाण्यामध्ये आहोत, आम्ही किती देवाच्या जवळ आहोत, किंवा आम्ही किती देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहोत, हे ज्याचं त्यालाच माहित असतं. आणि म्हणून हे आम्ही समजू शकतो की देव आमची किती धीराने वाट पाहतो की आम्ही त्याच्याकडे वळावं आणि त्याने आमचं कल्याण करावं. जर देव आमची इतकी धीराने वाट पाहतो, कारण जर त्याने वाट पाहिली नाही प्रियांनो, जर त्याने धीराने आमची वाट पाहिली नाही, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी प्राप्त होणार नाही. आणि जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी प्राप्त होत नाही, तर तुम्हाला आणि मला कळतं की आमचा केव्हाचाच नायनाट झाला असता, केव्हाचाच आम्ही संपून गेलो असतो, केव्हाचाच आम्ही नाश पावलो असतो. परंतु आजही आमच्या जीवनामध्ये जी आम्हाला संधी प्राप्त आहे, जो रोजचा दिवस आम्हाला प्राप्त होत आहे प्रियांनो, तो यासाठी की देव धीराने आमचं सहन करतो, देव धीराने आमची वाट पाहतो, तो प्रतीक्षा करतो. आणि म्हणून आज मी आपल्या प्रत्येकाला उत्तेजन देत आहे की देव जर आमचं कल्याण करण्यासाठी आमची वाट पाहतो, तर मग आम्ही जो आमचं कल्याण करणारा परमेश्वर आहे त्याची किती विशेष करून वाट पाहावे. स्तोत्रकर्ता तेच म्हणतो की माझा आत्मा, आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे, तोच आमचं सहाय्य आणि ढाल आहे. होय प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपली ढाल आणि आपलं सहाय्य परमेश्वर आहे. तो त्याची प्रतीक्षा करा. जर त्याच्या योजनेचा अनुभव घ्यायचा आहे,
जर त्याच्या योजनेचा अनुभव घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे, का आनंद आहे? कारण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची प्रतीक्षा करण्याच्या द्वारे जे कार्य अनुभवल्या जात आहे त्या कार्याच्या द्वारे परमेश्वराच्या ठाई त्यांना आनंद प्राप्त होत आहे आणि हा आनंद आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील उपलब्ध आहे. आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकासाठी हे उत्तेजन आहे. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. त्याचा अनुभव घ्यायचा आहे तर त्याच्या पवित्र नामावरती श्रद्धा ठेवा, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याची प्रतीक्षा करा. प्रियांनो, आम्हाला माहित नाही की आम्हाला किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल, आम्हाला किती वेळ वाट पाहावी लागेल, आम्हाला माहित नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की देव आमचं कल्याण करणारा आहे. तो तुमचं कल्याण करणारा परमेश्वर आहे आणि तुमचं कल्याणच करणारा तो परमेश्वर देव आहे. परमेश्वर देव तुम्हास आशीर्वादित करूया. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही आभार मानतो, स्तुती करतो, तुला मान महिमा गौरव सन्मान देतो प्रभू. पुन्हा आज या समय तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस प्रभू. याकरिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला गौरव सन्मान आणि प्रशंसा देतो प्रभू. पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा तुझं वचन आम्हा प्रत्येकासाठी आम्हाला उत्तेजन देणार आहे. पवित्र देव बापा, ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे, आज आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, पुष्कळदा आम्ही अस्थिर होऊन जातो, आम्ही वाट पाहत नाही प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही निराश होऊन माग निघून जातो प्रभू. तू सहाय्य कर धीराने वाट पाहण्यासाठी. जर तू पवित्र देव बापा आमची इतकी धीराने वाट पाहतो आमचं कल्याण करण्यासाठी, तर तू जो आमचं कल्याण करणार आहे त्या तुझे आम्ही किती विशेष करून धीराने वाट पाहावी प्रभू. त्यासाठी तू आमचं सहाय्य कर, आम्हाला तुझी कृपा पुरव. पवित्र देव बापा, तुझ्यावरती सर्व परिस्थितीमध्ये विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला आज पुन्हा एक बार तुझी विशेष कृपा पुरव. पवित्र देव बापा, जे आम्ही सर्वजण आज आमचं लक्ष तुझ्याकडे लावून आहोत, पवित्र देव बापा, त्या प्रत्येकाला मी तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे आणि त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे प्रभू. आम्हाला माहित नाही त्यांच्या जीवनामध्ये या क्षणाला काय चालू आहे, परंतु देव बापा आम्हाला हे माहित आहे की तू त्यांचं कल्याण करणार आहे आणि म्हणून तुझ्या त्या कल्याणदायी हातांमध्ये आम्ही या प्रत्येकाला सोपवित आहोत. तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी, प्रतीक्षा करून वाट पाहून आपलं कल्याण साधून घेण्यासाठी आज या प्रत्येकाला मी तुझ्या हातांमध्ये सुरक्षित करत आहे. तुझे आभार मानतो, स्तुती करतो. पुन्हा आज या समय आम्ही प्रार्थना करत असताना आमची विनंती आहे प्रभू देव बापा, जे आज पुन्हा एक वार आमच्यामध्ये दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत, त्रासामध्ये आहेत, अशा प्रत्येकाला या समय तू स्पर्श कर. तुझे हात त्यांच्यावर ठेव आणि नासरी येशूच्या नावामध्ये बापा त्यांना आरोग्य देण्याच्या द्वारे तुझं गौरव तू करून घे. तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये आम्ही त्या प्रत्येकाला देत आहोत. प्रत्येकाच्या भोवती तुझ्या संरक्षणाचं कुंपण मागत ही प्रार्थना तुझा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. प्रभू देव बापामध्ये राहा, सुरक्षित राहा.